कांदा मका उत्पादक शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी जे तर ते अमरण उपोषण सुरू आहे। त्या ठिकाणी काल संध्याकाळी 3 ते 4 उपोषणकर्त्यांची जी तर ती तब्येत खालवलेली होती, त्यांच्यावर या ठिकाणी औषध उपचार करण्यात आलेले आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात का आता थोड्या वेळाने कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत तर आणि मका उत्पादक शेतकरी जे आहेत तर ते या ठिकाणी मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार आहेत। या ठिकाणी कांद्याच्या माळा तयार करण्याचं काम सुरू आहे। आपण या ठिकाणी आंदोलनकर्त्यांशी बातचीत करणार आहोत। गेल्या 4 दिवसांपासून तुमचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे, आता तुम्ही रस्ता रोकोचं हत्यार उपसलेलं आहे, काय सांगाल? गेल्या 4 दिवसापासून चांदोड येथे कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। परंतु 4 दिवसापासून कुणी शासकीय मोठे अधिकारी या ठिकाणी येऊन आमची साधी विचारपूस सुद्धा केली नाही। त्यामुळं चांदोड तालुक्यातील सर्व शेतकरी संतप्त होऊन आज या ठिकाणी कांद्याच्या माळा तयार करायचं काम चालू आहे। थोड्याच वेळामध्ये मुंबई हायवेवर मोठा रस्ता रोको आंदोलन करण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे। आणि गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण बसलेल्या 11 शेतकऱ्यांपैकी 3 शेतकऱ्यांची तब्येत एकदम खालवली गेली होती। त्यांची शुगर 40च्या आत आली होती। सगळ्या उपोषणार्थ्यांची शुगर 50च्या आत आली होती। बीपी कमी झाला होता, तरी शासनाला या ठिकाणी जाग येत नाही। म्हणून चांदोड तालुक्यातील सर्व शेतकरी संतप्त होऊन आज मोठा रस्ता रोको करणार आहे। या ठिकाणी थोड्या वेळाने आता रस्ता रोको आंदोलन सुरू होणार आहे। त्याच्यामुळे आता शासन या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे कशा पद्धतीने लक्ष देतंय तर याकडे आता संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। उमेश पारिक, टीव्ही मराठी, चांदवड, नाशिक। शेतकऱ्यांचं जे अमरण उपोषण चालू आहे मका आणि कांदा पिकासंदर्भात, कांद्याला कुठल्याही प्रकारचा भाव गेल्या वर्षभरापासून नाही, त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय। त्या कांद्याला प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान मिळावं यासाठी तालुक्यातले शेतकरी वर्ग उपोषणाला बसलाय। आणि मका शासकीय हमी भावानं खरेदी करावी यासाठी बी आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। शासनानं त्वरित आंदोलनकर्त्यांचा जो काही विषय आहे तो निकाली काढावा यासाठी आम्ही पाटे विविध कार्यकारी सोसायटी आणि पाटे ग्रामपंचायतीच्या वतीनं आंदोलनकर्त्यांना निवेदन दिलंय की आम्ही आमचं गाव तुमच्या सोबत आहे, तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे। त्याचप्रमाणे तालुक्यातल्या बऱ्याच सोसायट्या ग्रामपंचायतींनी आतापर्यंत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि याची तीव्रता अधिकच वाढत जाईल। यामुळे शासनानं तात्काळ निर्णय घेऊन लवकरात लवकर आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना न्याय द्यावा ही विनंती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।